राष्ट्रवादी आणि शिंदेची सेना भाजपात विलीन होणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। दोन्ही पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपात विलीन होणार असा दावा संजय राऊतांनी केलाय। विलीन व्हावंच लागेल, पण सध्या वेट अँड वॉच सांगितल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर एकही आमदार जाणार नाही असं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलेलं आहे की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल। त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही। आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील। दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत। फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच थांबण्यास सांगितलं आहे। सुनित्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल। आजच्या घडीला मला वाटत नाही तसं काही असेल। शेवटी कोणत्या पक्षातले लोक कुठे जातील हे निवडणुकीच्या वेळेला त्यावेळची परिस्थिती बघून निर्णय घेतील। काही आमदार त्या बाजूने जातील याच्या बाबतीमधली शक्यता नाकारता येत नाही, पण सध्या परिस्थिती तशी परिस्थिती होईल असं मला वाटतं। तुमच्या संपर्कात काही आमदार आहेत? मी आमची संघटनेवर महत्व देतोय। आता कोण कुठल्या संपर्कात आहे, आपल्या संपर्कात कोण, याला मी महत्व देणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही। एकही आमदार। आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत, तेच बरेचसे चाललेले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत।